नेक्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ लँड, म्हणजे ज्वारीसाठी लँड कशा पद्धतीने लागतं ते बघू. इन लाईट टू मीडियम सॉईल वन डीप प्लगिंग इज गिवन आफ्टर हार्वेस्ट ऑफ प्रिव्हियस क्रॉप. म्हणजे पहिले क्रॉप घेतल्यानंतर एक प्लगिंग म्हणजे नांगरणी, एक डीप नांगरणी म्हणजे खोलवर नांगरणी करणं गरजेचं आहे. 2 to 3 हॉर्विंग्स आर गिविंग. नेक्स्ट आहे द स्टबल्स आर कलेक्टेड अँड बर्नड, म्हणजे जे ढेकळं आपण म्हणतो ना रानात असतात ते पूर्ण फोडून एक लेवल ग्राउंड तयार करायचं. FYM इज मिक्स्ड इन टू द सॉईल ड्युरिंग हार्विंग, म्हणजे नांगरणी करताना आपण त्यात FYM मिक्स करून त्याची नांगरणी करायची. आता नेक्स्ट पार्ट आहे सीड ट्रीटमेंट बघू. ट्रीटेड विथ 300 मेश फाईन सल्फर पावडर @ 6 ग्राम पर kg सीड, म्हणजे 300 मेश फाईन सल्फर पावडर आहे ना ती 6 ग्रॅम घ्यायची आणि सीडमध्ये मिक्स करायची. दिस ट्रीटमेंट इज टू प्रोटेक्ट द क्रॉप फ्रॉम स्मट डिसीज, म्हणजे ही ट्रीटमेंट केली तर स्मट डिसीजपासून त्या प्रोटेक्ट केले जातं ह्या ट्रीटमेंटद्वारे. नेक्स्ट आहे ॲझोटोबॅक्टर इज गिवन जस्ट बिफोर सोईंग, म्हणजे लागणीच्या आधी ॲझोटोबॅक्टर ट्रीटमेंट द्यायची. इट हेल्प्स इन इन्क्रीज्ड फिक्सेशन ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड हायर यील्ड ऑफ ज्वार. म्हणजे ॲझोटोबॅक्टर ट्रीटमेंट का द्यायची तर ॲटमॉस्फेरिक जे नायट्रोजन आहे ना ती फिक्स केला जातो. नेक्स्ट आहे सोईंग टाईम ग्रो इन ऑल 3 सीझन्स, म्हणजे तिन्ही सीझनला ज्वार ग्रो केली जाते. खरीप सीझनमध्ये जून टू फर्स्ट वीक ऑफ जुलै, जून ते जुलैच्या पहिल्या वीकमध्ये. रब्बी सीझनला 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर ह्या दरम्यान पेरणी करायची. समर सीझनला मार्च ते एप्रिल, म्हणजे समर सीझनला म्हणजे फोडर क्रॉप घेतलं जातं. नेक्स्ट आहे सोईंग मेथड्स. सोईंग मेथड्स कुठल्या कुठल्या बघू. ब्रॉडकास्टिंग म्हणजे विस्कटणे. विस्कटणे. कॉमन मेथड फॉलोड इन तमिळनाडूमध्ये जास्त यूज केली जाणारी मेथड आहे. सीड इज ब्रॉडकास्टेड अँड मिक्स्ड इन सॉईल बाय वर्किंग वुडन प्लग, म्हणजे वुडन प्लगद्वारे सीड विस्कटले जाते जमिनीमध्ये. नेक्स्ट आहे क्विक अँड चीप मेथड ऑफ सोईंग, म्हणजे जलद आणि स्वस्तातली मेथड आहे. दिस मेथड रिक्वायर्स मोर सीड दॅन अदर मेथड्स, म्हणजे ह्या मेथडमध्ये म्हणजे जास्त सीड्स लागतात. सीड रेट आहे 15 ते 18 kg पर हेक्टर. जर्मिनेशन इज नॉट युनिफॉर्म, म्हणजे जर्मिनेशन व्यवस्थित होत नाही. नेक्स्ट मेथड आहे ड्रिलिंग. मोस्ट कॉमन मेथड इन महाराष्ट्रामध्ये कॉमन मेथड आहे, जास्त यूज केली जाणार आहे. सीड इज ड्रिल्ड विथ द हेल्प ऑफ टिफन, म्हणजे आपण म्हणतो ना टिफनद्वारे ते आपण पेरणी करतो, त्याला ड्रिलिंग मेथड म्हणतात. सीड इज कवर्ड बाय सॉईल बाय गिविंग हॉर्विंग, आणि सीड कवर केलं जातं ह्या मेथडद्वारे. सीड कवर केलं जातं सॉईलने या मेथडद्वारे. सीड रेट आहे 10 ते 12 kg पर हेक्टर आणि स्पेसिंग आहे 45 ते 15 सेंटीमीटर. नेक्स्ट बघू सोईंग इन प्लग फरो. दिस मेथड इज फॉलोड बाय रब्बी सोईंगमध्ये ही मेथड फॉलो केली जाते. इट इज फॉलोड वेन अप्पर सॉईल सरफेस इज ड्राय अँड लोअर लेअर ऑफ सॉईल इज मॉइस्ट फॉर गुड जर्मिनेशन अँड प्रॉपर युटिलायझेशन ऑफ सॉईल मॉइश्चर फॉर प्लांट ग्रोथ. सीड रेट आहे 10 ते 12 kg पर हेक्टर. नेक्स्ट मेथड आहे डिबिंग. लँड इज लेवल्ड अँड मार्क्ड विथ अ मार्कर इन बोथ डायरेक्शन. स्पेसिंग आहे 45 ते 45 सेंटीमीटर. नेक्स्ट आहे अ सर्कल ऑफ 20 सेंटीमीटर डायमीटर इज मेड ॲट ईच हिल. ड्राय सरफेस ऑफ लँड इज रिमूव्ड विथ हँड. 6 to 8 seeds are scattered in each circle and covered by moist soil. First thinning is done 21 days after sowing and only 4 to 5 seedlings are kept in each circle. Seed rate आहे 5 kg per hectare. नेक्स्ट मेथड आहे ट्रान्सप्लांटिंग. दिस मेथड इज फॉलोड इन साऊथ इंडियामध्ये जास्त प्रमाणात यूज केले जाते. सीडलिंग्स आर राइज्ड इन नर्सरीमध्ये सीड्स ग्रो केले जातात आणि नंतर फॉरोज आर प्रिपेअर्ड इन द मेन फील्ड. नेक्स्ट आहे सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड ऑन वन साइड ऑफ फॉरोज ॲट 10 to 15 सेंटीमीटर डिस्टन्स.
डन ड्युरिंग रेनी वेदर फॉर प्रॉपर क्रॉप स्टँड. म्हणजे पावसाळ्यात ही मेथड यूज केली जाते. नेक्स्ट आहे आता सीड रेट किती लागतो कुठल्या मेथडला ते बघू. मेथड ऑफ सोविंग अँड सीड रेट. ब्रॉडकास्टिंगला 15 ते 1 kg पर हेक्टर. ड्रिलिंग मेथडला 10 ते 12 kg पर हेक्टर. डिबलिंग मेथडला 5 kg पर हेक्टर. ट्रान्सप्लांटिंग अँड प्लग फॉरोला 10 ते 12 kg पर हेक्टर. फोडर ज्वारला 50 ते 60 kg पर हेक्टर. आणि स्पेसिंग बघू. फर्स्ट आहे ड्रिलिंग 45 ते 15 सेंटीमीटर. डिबलिंगला 45 ते 45 × 45 सेंटीमीटर. फोल्डरसाठी 22 × 13 to 5 सेंटीमीटर. नेक्स्ट आहे इंटरकल्टिवेशन. बघू ह्यात काय. थिनिंग इज डन टू मेंटेन द प्लांट पॉप्युलेशन अराउंड 1.40 to 1.50 lakh per hectare. नेक्स्ट आहे डन ॲट 7 days and 10 days आफ्टर सोविंग. फर्स्ट होईंग इज डन 3 weeks आफ्टर सोविंग. म्हणजे लागणीनंतर 3 आठवड्यानंतर पहिली खुरपणी करणं गरजेचं आहे. अनदर 2 to 3 होईंग्स आर डन ॲट 15 days इंटरवल. नंतरच्या 2 ते 3 होईंग्स खुरपणी आहेत त्या 15 दिवसाच्या इंटरवलनंतर करायच्या. नेक्स्ट आहे इन बिटवीन होईंग 1 हँड विडिंग इज डन. म्हणजे ह्यामध्ये एक हँड विडिंग हे गरजेचं आहे. नेक्स्ट आहे इट इज डन टू कंट्रोल द वीड टू लूज द सॉईल अँड इम्प्रूव्ह सॉईल एरिएशन. म्हणजे ह्याद्वारे काय केलं जातं तर वीडवरती कंट्रोल केलं जाते आणि सॉईल लूजिंग केली जाते. त्यामुळं एरिएशन प्रॉपर होतं आणि ग्रोथ चांगली होते. नेक्स्ट आहे रोटेशन अँड मिक्स्ड क्रॉपिंग. रोटेशन मोस्ट कॉमन रोटेशन आर. म्हणजे रोटेशन बघू कसं केलं जातं. ज्वार कॉटन ज्वार ग्राउंडनट, ज्वार चिली, ज्वार टोबॅको. ह्या पद्धतीने रोटेशनद्वारे पिकं घेतली जातात. आता नेक्स्ट आहे मिक्स्ड क्रॉपिंग. खरीप ज्वार इज टेकन ॲज इंटरक्रॉप विथ तूर, उडीद, मूग अँड सोयाबीन. म्हणजे खरीप सीझनला जे आपण ज्वार घेतो त्यात इंटरक्रॉप म्हणजे म्हणून तूर, उडीद, मूग किंवा सोयाबीन यांचंसुद्धा प्रोडक्शन केलं जातं. इट इज ग्रोन इन 3:1 proportion विथ तूर. कॉमनली 6 lines ऑफ ज्वार अँड 2 lines ऑफ तूर आर सोन अल्टरनेटली. म्हणजे 6 लाईन ज्वारच्या लावल्या तर 2 लाईन तूरच्या लागण केली जाते. नेक्स्ट आहे रब्बी ज्वार इज टेकन विथ ग्राम, सनफ्लावर, मस्टर्ड, सॅफ्लावर अँड मस्टर्ड. म्हणजे रब्बी ज्वार सीझनमध्ये ग्राम, सॅफ्लावर, मस्टर्ड हे पिकं घेतली जातात. नेक्स्ट आहे अदर आस्पेक्ट्स. म्हणजे काय मॅन्युरिंग. यामध्ये FIM ऑर कंपोस्ट 6 to 8 tons पर हेक्टर फॉर रेनफीड क्रॉप अँड 8 to 12 tons पर हेक्टर फॉर इरिगेटेड क्रॉप. म्हणजे रेनफीड क्रॉपसाठी 6 ते 8 टन FIM लागतं किंवा कंपोस्ट खत. आणि इरिगेटेड क्रॉपसाठी 8 ते 12 टन पर हेक्टर. नेक्स्ट आहे फर्टिलायझर डोस डिपेंड्स अपॉन द व्हरायटी, सॉईल अँड इरिगेशन फॅसिलिटीज. द रिकमेंडेड डोस इन महाराष्ट्रासाठी रिकमेंडेड केलेले डोस आहेत. लोकल इम्प्रूव्ह व्हायसाठी रेनफीड एरियासाठी 25 kg नायट्रोजन, 12.5 kg पोटॅशियम पर हेक्टर. फॉस्फरस पर हेक्टर. लोकल इम्प्रूव्ड व्हरायटी इरिगेटेडसाठी 50 kg नायट्रोजन, 25 kg फॉस्फरस पर हेक्टर. खरीप हायब्रिडसाठी 75 kg नायट्रोजन, 62 kg फॉस्फरस, 65 kg पोटॅशियम पर हेक्टर. आणि रब्बी हायब्रिडसाठी 125 kg नायट्रोजन, 75 kg फॉस्फरस, 65 kg पोटॅशियम पर हेक्टर. नेक्स्ट आहे रेनफीड लोकल क्रॉप ऑल NP अँड K आर अप्लाइड बिफोर सोईंग. म्हणजे रेनफीड लोकल क्रॉपसाठी NPK सोईंगच्या आधी दिलं जातं. फॉर हायब्रिड अँड इरिगेटेड लोकल क्रॉप हाफ डोस ऑफ N अँड फुल डोस ऑफ म्हणजे हाफ डोस ऑफ नायट्रोजन अँड फुल डोस ऑफ फॉस्फरस अँड पोटॅशियम इज गिवन ॲट टाईम ऑफ सोईंग.
रिमेनिंग हाफ डोस ऑफ नायट्रोजन इज गिवन 1 month आफ्टर सोईंग, म्हणजे 1 महिन्यानंतर लागणीच्या. नेक्स्ट आहे इरिगेशन. इरिगेशनमध्ये बघू, ज्वारी इज अ ड्रॉट रेजिस्टन्स क्रॉप. हे ड्रॉट रेजिस्टन्स क्रॉप असल्यामुळे जास्त प्रमाणात पाणी लागत नाही. खरीप सीझन ज्वार क्रॉप इज ग्रोन अंडर रेनफीड कंडिशन, म्हणजे खरीप सीझन जे क्रॉप आहे ज्वार क्रॉप ते पावसाच्या पाण्यावर घेतलं जातं. रेनफॉल इज बिलो 500 mm 1 टू प्रोटेक्टिव्ह इरिगेशन्स मे बी गिवन टू हायब्रिड ज्वार. जर 500पेक्षा कमी जर रेनफॉल झाला 500 mm पेक्षा, तर 2 इरिगेशन मॅन्युअली देणं गरजेचं आहे हायब्रिड ज्वारला. नेक्स्ट आहे इन रब्बी ॲज इरिगेटेड क्रॉप इरिगेशन शुड बी गिवन ॲट. रब्बी सीझनला इरिगेशन देणं गरजेचं आहे. ते आपण बघू कशा पद्धतीने आहे. ग्रॅन ग्रोथ स्टेज 20 ते 25 डेज आफ्टर सोईंग, 20 ते 25 दिवसानंतर सोईंगच्या पहिली स्टेज आहे. नंतर नेक्स्ट आहे बूट स्टेज 40 ते 50 डेज आफ्टर सोईंग. नेक्स्ट आहे फ्लावरिंग स्टेजला 60 ते 70 डेज आफ्टर सोईंग. आणि ग्रेन डेव्हलपमेंट स्टेजला 90 डेज आफ्टर सोईंग. तर बघू हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग. हायब्रिड ज्वार मॅच्युअर्स इन 100 to 150 डेज, म्हणजे हायब्रिड ज्वार 100 ते 115 दिवसामध्ये मॅच्युअर होते आफ्टर सोईंग, व्हाईल लोकल व्हरायटीज मॅच्युअर इन 120 to 150 डेज. आणि लोकल व्हरायटीज आहे ती 120 ते 150 दिवस लागतात. नेक्स्ट आहे हार्वेस्टिंग इज डन व्हेन क्रॉप लुक्स राईप येल्लो अँड मॉइश्चर कंटेंट बिलो 14 pc. नेक्स्ट आहे लोअर लीव्ज गेट ड्राईड अँड ड्रॉप्ड डाऊन. नेक्स्ट हार्वेस्टेड बाय कटिंग द प्लांट नियर टू ग्राउंड, म्हणजे ग्राउंडपासून ते कट केलं जातं. नेक्स्ट हार्वेस्टेड प्लांट्स आर ड्राईड इन फील्ड फॉर 4 to 5 days अँड इयर हेड्स आर टेकन आउट अँड कॅरीड टू थ्रेशिंग यार्ड. म्हणजे 4 ते हार्वेस्ट म्हणजे कापून जमिनीवर 4 ते 5 दिवसासाठी ठेवायचं. आणि नंतर जे इयर हेड्स म्हणजे जे ज्वारी जे कणीस असतं ते काढून थ्रेशिंग म्हणजे मळणी करायची. नेक्स्ट आहे हार्वेस्टिंग ऑफ फोडर इज डन ॲट 50 to 60 days आफ्टर सोईंग. 50 ते 60 दिवसानंतर फोडर हार्वेस्टिंग केलं जातं. नेक्स्ट आहे थ्रेशिंग. थ्रेशिंग म्हणजे मळणी. इट इज डन बाय ट्रॅम्पलिंग इयर हेड्स अंडर द फीट ऑफ ब्लॉक्स ऑर रोटेटिंग एम्प्टी कार्ट लोड. द थ्रेश्ड मटेरियल इज winnowed and grain is separated from the chaff. Threshing is done by power thresher. The grains are packed in gunny bags. म्हणजे थ्रेशिंग म्हणजे मळणी कशा पद्धतीने केली जाते तर पॉवर थ्रेशरद्वारे आपण मळणी करतो. म्हणजे ज्वारीचं कणीस असतं ते त्या पॉवर थ्रेशरमध्ये टाकून त्यापासून ग्रेन्स सेपरेट करून ते एका बॅगमध्ये भरले जातात. नेक्स्ट आहे यील्ड किती कशा पद्धतीनं होती ते बघू. रेनफीड लोकल जी व्हरायटी आहे खरीपची त्याची यील्ड आहे 4 ते 5 क्विंटल पर हेक्टर. आणि रेनफीड इम्प्रूव्ड व्हरायटी जी आहे खरीप सीझनची त्याची आहे 10 ते 12 क्विंटल पर हेक्टर. आणि हायब्रिड खरीप सीझनची व्हरायटीची यील्ड आहे 30 ते 45 क्विंटल पर हेक्टर. रेनफीड लोकल म्हणजे रब्बी सीझनची यील्ड आहे 6.5 ते 7.5 क्विंटल पर हेक्टर. आणि इरिगेटेड लोकल रब्बी सीझनची आहे 12 ते 18 क्विंटल पर हेक्टर. आणि फोडरची आहे 20 ते 35 टन पर हेक्टर. आणि रेशिओ ऑफ ग्रेन टू फोडर म्हणजे कडबी इज 1:2 to 1:3.5.